फक्त एक वाटी मैदा वापरून आज आपण ना ताटभर रसरशीत अशी जिलेबी करणार आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी घरी करून पाहिली ना तर बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरजच पडणार नाही। एवढी भन्नाट आणि ही मस्त अशी तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा। आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या या खास निमित्ताने ना मस्त अशी जिलेबी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा पाक तयार करायचा आहे। भांडं ठेवलं आहे गरम करायला, त्यामध्ये 2 वाट्या साखर घातली। 2 वाट्यांसाठी 1 वाटी आपण पाणी घालून घ्यायचं आहे। एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। इथे साधारण एक 10 ते 12 मिनिटांमध्ये मीडियम हाय फ्लेमवर हा पाक आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे। पाक एकतारी आहे की नाही चेक केल्यानंतर यामध्ये आपण घातली आहे वेलची पूड, त्यानंतर 7 ते 8 केशरच्या काड्या घातल्यात आणि अगदी चिमूटभर फूड कलर घातला। आता फूड कलर तुम्हाला नसेल वापरायचा तरीसुद्धा चालेल, पण बाहेर जशी मिळते तसं आपल्याला जिलेबी दिसावी यासाठी आपण थोडासा फूड कलर घातलेला आहे। तर आता ज्या वाटीने मी साखर घेतली, पाणी घेतलं, त्याच वाटीने मी 1 वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान चोळून घ्यायचं पिठाला आणि त्यानंतर 1 इनोचं पॅकेट मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान पीठ फेटून घ्यायचं। इथे बघा साधारण 4 ते 5 मिनिटं मी छान हे पीठ फेटून घेतलं आणि एक 10च मिनिटं मी हे बाजूला ठेवलं होतं। आता तुमच्याकडे जर दुधाची पिशवी असेल तर ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्या। त्या पिशवीमध्ये तुम्ही करू शकता किंवा तेलाची पिशवी असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। मी इथे बघा पिशवी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला हे जे आपण बॅटर करून घेतलं आहे जिलेबीसाठीचं ते घालून घ्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त घट्ट करू नका जेणेकरून त्यामध्ये पाक शोषला जाणार नाही आणि खूप पातळ केलं तर जिलेबी घालता येणार नाही। त्यामुळे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। आता इथे अगदी छोटासा कट करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर जिलेबी करून घ्यायची आहे। हे तुम्हाला प्रोसेस वाटताना जरी अवघड वाटत असेल तरी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही जिलेबी तयार करू शकता। आता इथे बघा माझ्याकडे असं पसरड पॅन नव्हतं अवेलेबल, म्हणून मी कढईमध्ये केली आहे। पण शक्यतो तुमच्याकडे जर पॅन असेल जो पसरडा असेल तर त्यामध्ये तुम्ही ही जिलेबी करून घ्या। काही ठिकाणी तर परातीमध्ये सुद्धा जिलेबी तळली जाते। तर या पद्धतीने जर तुम्ही पसरडं भांडं वापराल तर जिलेबी घालायला तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घालता येईल। मला थोडंसं या कढईमध्ये घालणं डिफिकल्ट जात होतं, तर अशा पद्धतीने आपल्याला जिलेबी घालून घ्यायची आहे। जे हलवाई असतात, जे बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये जिलेबी मिळते, त्यांना खूप प्रॅक्टिस असते, त्यामुळे ते पटपट अशी ही जिलेबी करून घेतात। पण आपण हे घरच्या घरी अगदी छोटेखानी करत आहोत, त्यामुळे अगदी या पद्धतीने छोट्या छोट्या जशा तुम्हाला जमतील तशा जिलेबी घालून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता बॅटर जर तुमचं परफेक्ट असेल ना तर मस्त अशा जिलेबी तुम्ही तयार करू शकता। तेल खूप जास्त गरम नसावं, अगदी मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला जिलेबी सोडून घ्यायची आणि या जिलेबी मी पाकामध्ये घालून घेतल्या। गरम असतानाच पाकामध्ये सोडून घ्यायच्या जेणेकरून छान पाक शोषला जातो आणि मस्त अशी रसरशीत ही जिलेबी तयार होते। तर याच पद्धतीने मी सगळ्या जिलेबी करून घेतल्या। साधारण 1 वाटीमध्ये अर्धा ते पाऊण किलो जिलेबी आपली तयार होते। तुम्हाला जर 1 किलो करायची असेल तर 1.5 वाटी मैदा वापरलात तर साधारण 1 किलो जिलेबी तुम्ही आरामात तयार करू शकता। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी जिलेबी आपण घरच्या घरी केलेली आहे। आता हां, बाहेर जसं मिळतो तसा परफेक्ट आकार कदाचित नाही जमलाय का, मी सुद्धा ही जिलेबी 2 ते 3 वेळा केलेली आहे। अजून प्रॅक्टिस केल्यानंतर खूप छान आपल्यालाही जमेल। तर अशा पद्धतीने मस्त घरच्या घरी तयार केलेली ही जिलेबी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि खूप छान त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि मस्त अशी गरमागरम सर्व करायची। तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे। घरातले तर सगळे कौतुक करत होते, एवढी छान ही जिलेबी तयार झाली होती। तर अशा पद्धतीने आपली स्वातंत्र्य दिन विशेष रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी करून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही जिलेबी घरच्या घरी आरामात तयार करू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे। जिलेबी घालणंच थोडंसं कठीण वाटतं कारण आपल्याला प्रॅक्टिस नसते, आपण कधी केलेलं नसतं, त्यामुळे पण तुम्ही जर या कन्सिस्टन्सीचं पीठ छान भिजवून घेतलं तर व्यवस्थित अशी जिलेबी घालता येते। पसरडं भांडं वापरा शक्यतो, तेल आहे ते खूप जास्त गरम करू नका जेणेकरून आपल्याला इझिली या जिलेबी तुम्हाला घालता येतील आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला मी एक जिलेबी दाखवते सुद्धा, मस्त आतमध्येपर्यंत छान पाक गेला होता आणि एकदम छान रसरशीत अशी ही जिलेबी
तयार झाली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेली जिलेबी कशी झाली. चला तर मग व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान आणि मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग तोपर्यंत मस्त राहा. बाय बाय.